नमस्कार. शतकानुशतकं आपली आदर्श भारतीय संस्कृती जीवापाड जपून न्यायासाठी, मुक्तीसाठी, मोक्षासाठी अविरत झगडणाऱ्या स्त्री शक्तीत माझ्यासारख्या भाविक, श्रद्धाळू, विवेकी मनाला देव भेटल्याचा साक्षात्कार होतो आणि दिव्यत्वाच्या प्रचितीपुढे मी नतमस्तक होते. भारतीय स्त्री शक्तीला त्रिवार वंदन. या स्त्री शक्तीचा कधीही पुसला न जाणारा संस्कार ही खरंच आपल्या स्त्री जीवनाची सोबत आहे. अगणित गुणांचा मनोज्ञ संगम करून विधात्याने स्त्रीमूर्ती घडवली. स्त्री म्हणजे मानवी जीवनाच्या, मानवी संस्कृतीच्या अग्रभागी लिहिलेला श्रीकार. स्त्री हा समाज जीवनाचा, सांस्कृतिक जीवनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. संस्कृती जपण्यात, वाढवण्यात स्त्री अग्रेसर असते. कुटुंब, समाज, संस्कृती यांचा केंद्रबिंदू, आधारबिंदू म्हणजे स्त्री. स्त्रीच्या समाजातील दर्जावरून संस्कृतीच्या अंतरंगाची ओळख होते. या जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनक्षम आहे. बदल नैसर्गिक आहेत. काळाच्या परिवर्तनात बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. कुठलाही बदल व्यक्तिसापेक्ष नसतो, तर त्याची व्याप्ती प्रचंड असते. अविरत फिरणारे हे कालचक्र कोणी थांबवू शकत नाही. या कालचक्राच्या फिरण्याला अंत नाही, मध्य नाही आणि प्रारंभही नाही. काळाच्या या झंझावातात युगच्या युग गडप होतात. व्यक्ती येतात आणि जातात. कुणालाही कुणासाठी थांबायला वेळ नाही आणि इच्छाही नाही. कारण कुणाचं कुणावाचून अडत नाही, नडत नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय. या कटू सत्याचा अनुभव आपल्यातल्या प्रत्येकाला आहे. काळाच्या तुफानी वेगात चांगलं आणि वाईट सारं काही भस्मसात होऊन जातं. उरतो तो फक्त त्यांचा वेग. हे सत्य मान्य करून सुद्धा काळाच्या या तुफानी वेगावर प्रयत्नशील मात करून त्यावर आपल्या कार्याचा कायमस्वरूपी ठसा उमटवणारी माणसं होऊन गेली, वर्तमानातही आहेत आणि भविष्यातही नक्की असणार आहेत. अशांपुढे काळही स्तब्ध होतो. आदराने वंदन करतो. त्यांचे गोडवे गातो. वेदकाळापासून संत काळापर्यंत स्त्री जीवनाचा आढावा घेतला तर लक्षणीय चढउतार आपल्याला दिसतात. वेदकालीन स्त्री जीवन अत्यंत समृद्ध होतं. स्त्री स्वयंप्रकाशित होती. तिच्या विकासाला पूर्ण वाव होता. तिला खूप अधिकार होते. वेदकालीन समाज स्त्रीकडे व्यापक दृष्टिकोनातून बघायचा. वेदकाळाने स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच स्वतंत्रपणे बौद्धिक, आध्यात्मिक, शैक्षणिक जीवन जगण्याचा अधिकार दिला. वेदकाळात स्त्री पुरुष समानता होती. स्त्री जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन होता. त्यामुळे वेदकाळात उर्वशी, आपाला, सूर्या, गार्गी, लोपामुद्रा यासारख्या असंख्य तेजस्वी स्त्रिया होऊन गेल्या. वेदकालीन स्त्रीच्या विकासाला पूर्ण संधी मिळाली. वेदकालीन पार्श्वभूमी पाहताना रामायण, महाभारतकालीन स्त्री जीवन पूर्वकालीन स्त्री जीवनापेक्षा निकृष्ट झाल्यासारखं दिसतं. सीता, द्रौपदी यांच्या जीवनाची फरफट स्त्री जीवनाची आगतिकता समजायला पुरेशी बोलकी आहे. स्त्रीची बाणेदार वृत्ती काळानुसार कमी कमी होत गेली. प्राचीन काळी असलेली स्त्रीची व्यथा नंतरच्या काळात वाढल्यासारखी वाटते. धर्मशास्त्रात पुरुषांना प्राधान्य मिळाल्यामुळे स्त्रिया बंधनात अडकल्या. या बंधनांमुळे स्त्रियांचा सामाजिक दर्जाही खालावला. स्त्री जीवन संकुचित झालं. पुराण काळ म्हणजे स्त्री जीवनातील अंधार कोठडी. अनेक व्रतवैकल्यांच्या जाचात स्त्रिया परावलंबी होऊन गेल्या. स्त्री स्वातंत्र्य या शब्दाचा तर विसरच पडला.
नको हा स्त्री जन्म असा सूर कानावर पडायला लागला. स्त्री जन्म म्हणवनी न भावे उदास हा दिलासा ज्ञानेश्वरकालीन संतांनी स्त्रीला दिला. स्त्री जन्म म्हणजे पूर्वजन्मीचं पाप या विचारांपासून संतांनी स्त्रियांना दूर नेलं. मुक्तीची कवाडं मोकळी केली. मुक्ती म्हणजे आनंदाचा मार्ग. स्त्रियांना भक्तीचं स्वातंत्र्य देऊन संतांनी स्त्रीला प्रकाशाची, विकासाची वाट दाखवली. अनाथ स्त्रीला आधार देण्यासाठी कणखर नसणाऱ्या समाज मनाला संतांनी माणुसकीचा धर्म सांगितला. पराभूत समाज मनाला खूप मोठा आधार दिला. अनाथ स्त्रीला समाज आधार द्यायला समर्थ नव्हता. अशा वेळेला संतांनी तिला आधार दिला, विश्वास दिला. कौटुंबिक, सामाजिक, जाचक बंधनांच्या गुलामगिरीतून स्त्री जीवनाची सुटका केली. तुम्ही देवावर प्रेम करा. प्रेम म्हणजेच भक्ती. त्या देवाला जीव लावा. प्रेमाने जग जिंकता येतं हा प्रेमाचा म्हणजे भक्तीचा दृष्टिकोन संतांनी शिकवला. संतांच्या स्त्रीविषयक उदात्त भव्य दिव्य दृष्टिकोनामुळे स्त्रीला विकासाची संधी मिळाली आणि भक्ती मार्गावरून जाताना आपल्याला प्रत्यक्ष देव भेटतो हा दिलासा मिळाला. आणि त्यामुळे त्या काळातल्या स्त्रिया भक्तिमार्गाच्या वाटेने अमरपदी जाऊन पोचल्या. आधुनिक काळात स्त्रियांची प्रगती नक्की कौतुकास्पद आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने तिच्या गुणांनी प्रयत्नांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. असंख्य स्त्रिया आज अभिमानास्पद कार्य करत आहेत. आजची यशस्वी स्त्री गतकालीन स्त्रियांच्या भरभक्कम खांद्यावर उभी आहे हे विसरून चालणार नाही. प्रत्येक उगवत्या पिढीने मावळत्या पिढीबद्दल श्रद्धा आणि कृतज्ञता भाव मनात ठेवायला पाहिजे. परिस्थिती बदलते, गरजा बदलतात, तरी काही शाश्वत मूल्य मात्र चिरंतन असतात. अशा शाश्वत मूल्यांची जपणूक करून उगवत्या पिढीचा जीवनमार्ग सतत प्रकाशमान ठेवणारी कितीतरी स्त्री जीवनं आपण जाणून घ्यायला पाहिजेत. ती जाणून घेतली ना की आपल्याच जीवनाला आधार वाटतो, दिशा सापडल्याचा आनंद मिळतो. जीवनातील नागमोडी वळणांवरून त्याची सोबत मिळते. कृतकृत्य मनाला आशीर्वादाची गरज वाटते. मग संवेदनशील मन म्हणतं, प्रगतीच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी स्त्रीत्व जपून आकाशझेप घेण्यासाठी तुझे आशीर्वाद पाहिजेत. स्त्रीपणात सृजनाच्या नवीन नवीन दिशा आहेत. स्त्रीत्व तावून सुलाखून निघाल्याशिवाय सिद्ध कसं होणार? सृजनाच्या ध्यासात क्षणोक्षणी मरावं लागतं. स्त्री जीवनाचा हा अर्थपूर्ण सूर दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रिया म्हणजे दीपस्तंभ वाटतात. त्यांचं जीवन समजून घेताना आपणच आपल्यात डोकावतो. मी कोण याचा शोध घ्यायला लागतो. या शोधात स्त्रीजन्म सार्थकी लावण्याची हाक कानी पडते. नवी जाग येते. माणुसकीचं अजरामर सत्य कानात मनात घुमायला लागतं. आणि माणुसकीची मिठी घातली की सुखिया झाला या शब्दांचा अर्थ उमजतो. अहंकार गळून पडतो. आनंदाच्या सरी बरसतात. आणि मग स्त्री शक्तीचा मन जागर करायला लागतं. नव्या जुन्या सीमेवर माझे मज गाव दिसे, संस्कृती मी जपणार, स्त्री माझे नाव असे. असे गौरवाचे उद्गार मन गायला लागतं. महाराष्ट्रातील स्त्री शक्तीचा जागर समजून घेताना आणि समजून तो जागर करताना या स्त्री जीवनाचे 2 डोळे मला अंतर्मुख करून गेले. एक डोळा त्यांनी प्राप्त केलेला ज्ञानाचा आणि दुसरा डोळा त्यांच्या संवेदनशील मनाचा.
ज्ञानाचा डोळा विचार करायला शिकवतो. त्यामुळे जीवन प्रगल्भ आणि व्यापक होतं. तर संवेदनेचा डोळा अंतरंगात प्रेमाचा आणि मायेचा दिवा लावतो. याची तीव्रतेने मला जाणीव झाली आणि या जाणीवेमुळे त्यांचं जीवन समजून घेणं सोपं वाटलं. अशा ह्या स्त्री शक्तीला वंदन करताना माझ्या मनातल्या भावना एका कवितेच्या रूपाने व्यक्त करते. स्त्री जन्मात तुझी कहाणी, स्त्री जन्मात तुझी कहाणी, मानवा मिळाली अमर गाणी. तू धात्री, तू रमा रमणी, तू दुर्गा, तू काली, तू रणरागिणी. तू भक्ती, तू युक्ती, तू मुक्ती. तू भक्ती, तू युक्ती, तू मुक्ती. तू आदिशक्ती, तू महाशक्ती. गुण गाऊन तुझे देवी महादेवी, किती तरले या भवसागरी देवी. स्वामी तिन्ही जगाचा, तुझ्या विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, तुझ्या विना भिकारी. जन्म घेता नररत्ने, देव उजवे तुझ्या कुशीतुनी. त्याग करुणा सेवा प्रेम सिंधू तू. त्याग करुणा सेवा प्रेम सिंधू तू. समर्पण तडजोड पराक्रम तू. तूच तर सकल विश्वा आधार बिंदू तू. सकल विश्वा आधार बिंदू तू. सकल विश्वा आधार बिंदू तू. स्त्री शक्तीच्या जागर करणाऱ्या या एका व्याख्यानमालेत आपण 9 स्त्रियांचा त्यांचा जीवनातला प्रवास कसा आहे, त्यांना काय काय अडचणी त्यात आल्या, त्या अडचणींवर सहजपणे मात करून त्यांनी आपला प्रवास प्रगतीच्या दिशेने कसा नेला याचा आढावा आपण घेणार आहोत. स्त्री शक्तीचा जागर या व्याख्यानमालेतलं हे 5वं पुष्प संत कान्होपात्रा. संत कान्होपात्र हे नाव ऐकलं की आम्हाला अगदी सहजपणे आठवण होते तिच्या एका लोकप्रिय अभंगाची. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. या अभंगातलं कारुण्य, आर्तता, तिची चरित्र कहाणी समजल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही. एक सामान्य गणिका आपल्या प्रामाणिक भक्तीमुळे संत पदाला पोचते. तिच्या खडतर जीवनातलं हे परिवर्तन समजलं की तिच्याबद्दलचा आदर, प्रेम, कौतुक वाढतं. तिचा असामान्य जीवनप्रवास समजून घ्यावा असं आपल्याला वाटायला लागतं. आत्मविकासाच्या मार्गाने वाटचाल करून, प्रतिकूलतेवर प्रयत्नांनी मात करून, भक्ती मार्गाने संत पदावर आरूढ झालेल्या स्त्रिया खूप आहेत. संत मुक्ताबाईचा प्रवास खडतर होता. हे खरं असलं ना तरी तिला समर्थ सोबत होती तिच्या 3 भावंडांची. मुक्ताबाईचं जीवन दैवी होतं. नामयाची दासी जनी हिला तिच्या गुरुची साथ होती. पण कान्होपात्रेचा लढा मात्र अगदी एकाकी होता. प्रत्येक संत कवयित्रीचं वैशिष्ट्य निराळं आहे. कुणाची कुणाशी तुलना करता येत नाही. प्रत्येकजण वैशिष्ट्यपूर्ण आणि आपापल्या जागी त्या त्या काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वश्रेष्ठ आहे. तरीसुद्धा एकाकी झुंज, कमालीचा विरोध या गोष्टींचा विचार केला तर संत कान्होपात्रेची उंची विशेष उल्लेखनीय आहे असं प्रकर्षाने जाणवतं. आपला महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि म्हणून पुण्यभूमी आहे. महाराष्ट्राच्या मातीला संतत्वाचा सुगंध आहे. मी भारतीय आहे. माझं मन मराठी आहे आणि माझी नाळ आध्यात्मिक आहे. याचा मराठी मनाला आनंद आणि मोठा अभिमान आहे.
आपल्या सगळ्या संतांचं पंढरपूर हे सुखाचं माहेर. माझं माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. हे सूर आपल्या कानामानात नित्य रेंगाळतात. या माहेरी आपल्याला पंढरीनाथ म्हणजे पांडुरंग हे आपलं दैवत भेटतं. त्यामुळे एकदा तरी पंढरपूरला जाऊन यावं अशी इच्छा आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, अशी आपल्या संतांची श्रद्धा आहे. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी नित्य ही त्यांची मागणी आहे. पंढरीस जावे जीवनमुक्त व्हावे, विठ्ठला भेटावे जीवे भावे, असा त्यांच्या मनाला ध्यास असतो. पंढरपूर या पुण्यक्षेत्राच्या जवळ असलेल्या मंगळवेढ या गावी कान्होपात्रेचा जन्म झाला. दुष्काळात आपल्या गरीब जनतेसाठी बादशहाचा खजिना लुटणारे संत श्रेष्ठ दामाजी पंत मंगळवेढ्याचे रहिवासी. नामभक्तीच्या वाटेने जाऊन विठुरायाला आपलासा करणारा संत चोखा मेळा मंगळवेढ्याच्याच मातीतला. त्या चोखोबाच्या अस्थितीतूनही भक्तराज नामदेवांना विठुरायाचा गजर ऐकू आला. अशा या पावन झालेल्या मंगळवेढ्याच्या गावकुसाबाहेर हिरव्या माडीवर राहणाऱ्या श्यामा नायकिणीची कान्होपात्रा ही रूपवान कन्या. नायकिणीची मुलगी असल्यामुळे वडिलांचा पत्ता नाही, प्रतिष्ठा तर नाहीच नाही. आईने तिच्या धंद्याला आवश्यक असलेल्या गाणं नृत्य या कला कान्होपात्रेला लहानपणापासून शिकवल्या. अत्यंत गोड गळ्याची देणगी कान्होपात्रेला जन्माने मिळालेली होती. कान्होपात्रा लहान असतानाच आईने तिच्या पायात नाचण्यासाठी चाळ बांधले. पुरुषांना मोहिनी घालून आपल्या रूपाची किंमत पैशात मोजावी, सुखासीनतेत राहावं, हा संस्कार श्यामाने कान्होच्या मनावर केला. श्यामाने आपल्या या रूपसुंदर लेकीला खूप लाडात वाढवलं. तिला कशाचीही कमतरता भासू दिली नाही, अगदी वडिलांची सुद्धा. डोळ्यात तेल घालून हातावरच्या फोडासारखं तिचं संगोपन केलं. आपली सौंदर्याची मूर्ती असलेली गुणी लेक आपल्याच धंद्यात पडणार, तिच्या रूपावर एखादा धनिक बादशहा फिदा होणार, पैसे, उंची वस्त्र, दागदागिने यांची रेलचेल होणार. आपली कान्हो म्हणजे आपल्या म्हातारपणची काठी. श्यामा नायकीण अशी स्वप्न रंगवत कान्होच्या मनावर तसे संस्कार करत होती. कान्होजवळ एक कृष्णमूर्ती होती. या कृष्णमूर्तीवर तिचं आत्यंतिक प्रेम होतं. स्वतः नटण्यापेक्षा कान्हो या कृष्णमूर्तीत रमायची आणि तिलाच नटवायची. कृष्ण तिचा खूप लाडका सखा होता. त्याच्यापुढे ती नाचायची, त्याचं नाम घ्यायची, भक्तिगीतं गायची. दिवस रात्र कान्होला या मूर्तीशिवाय चैन पडायचं नाही. कान्होच्या या भक्तीला बालभक्ती असं म्हणता येईल. या बालभक्तीत ती स्वतःला विसरून जायची, एकरूप व्हायची. मुळातलं तिचं सौंदर्य या भक्तीमुळे शांत, सोज्वळ, निर्मळ आणि तेजस्वी वाटायचं. या भक्तीत रमलेल्या कान्होला तिच्या आईची सुद्धा आठवण यायची नाही. खरं म्हणजे असं वाटतं की तिचं मूळ नाव कृष्णप्रिया असावं. कृष्णाला प्रिय ती कृष्णप्रिया. कान्हो जरी आपल्या आईला विसरली ना, तरी श्यामा नायकीण आपल्या लेकीला कधी विसरली नाही. आपल्या रूपवान लाडक्या लेकीच्या आवडी आपल्या धंद्याला पूरक नाहीत, तर त्या आपल्या धंद्याला मारक आहेत, असं श्यामाला नेहमी वाटायचं. आपल्या धंद्याला तिचं भक्तीचं हे वेड घातक आहे. आपल्या धंद्यासाठी कान्होचा हा भक्तिमार्ग म्हणजे विरोधी सूर आहे. तो वेळीच बंद करायला हवा,
असं श्यामा नायकिणीला वाटायचं आणि त्यानुसार ती धडपड करायची. कान्होपात्रेची भक्ती मार्गाने जाणारी ही वाट म्हणजे वेश्येच्या कुळावर अभंगाची पताका फडकवणारी होती. ही वाट कान्होला अतिप्रिय होती. आपण असं म्हणतो की खाण तशी माती. हा विचार खोटा ठरवणारी कान्होपात्रा म्हणजे तिच्या आईसाठी खरंच विरोधी सूर होता. रात्रंदिवस श्यामाच्या माडीवर शृंगार रस तबल्याच्या साथीने नाचत होता. हे सगळं कान्होपात्रेच्या कानी पडत होतं. तिला दिसत होतं पण कान्हो ते बघत नव्हती. कारण तिच्या डोळ्याला, तिच्या मनाला कृष्ण भक्तीचं वेड लागलं होतं. हे वेड तिला कसं लागलं असं आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं संस्कारांना आयुष्यात जितकं महत्त्व आहे ना, तितकंच महत्त्व पूर्वसंचितालाही आहे. कान्होपात्राच्या मनावर आईने केलेल्या संस्कारांचा कसलाही परिणाम होत नव्हता. पण पूर्वपुण्याईमुळे ती भक्ती मार्गाने अगदी सहजपणे जात होती. परिस्थिती त्यासाठी प्रतिकूल होती. तरी तिचं भक्तिमार्गी मन कान्होपात्रा थांबवू शकत नव्हती. कारण ती तिची नियती होती. नियतीचा कौल स्वीकारण्यातच शहाणपण असतं हे खरं आहे. श्यामालाही तिच्या विचारांपासून, धंद्यापासून दूर जाणं शक्य नव्हतं. आपली लेक आपल्याच वाटेने जायला हवी यासाठी तिचे प्रयत्न चालू होते. गोड गळा असलेल्या आपल्या लेकीसाठी संगीत शिक्षकाची नेमणूक केली. अर्थातच ही शिकवणी घरी होती. संगीत शिरोमणी गिरीधरपुत्र मुरारी कान्होपात्रेचा संगीतातला गुरु झाला. योगायोग कसे असतात बघा. मुरारीही कृष्णभक्त होता. गुरु आणि शिष्या दोघंही कृष्णभक्त. दोघांची जोडी छान जमली, कारण कृष्णाचीच त्याची इच्छा असावी. गुरूंनी कान्होला भजनं पदं शिकवली, ती कृष्ण भक्तीत रममाण होणारी. गुरु आपल्या शिष्येवर बेहद्द खुश होता. गुरुची अशी श्रद्धा होती की कान्होपात्रेला एवढा गोड गळा देवाने दिलाय तो देवाच्या सेवेसाठीच. गायनासारखी दुसरी सेवा नाही. श्यामाने कान्होपात्रेची गाणी ऐकली आणि तिचा भ्रमनिरास झाला. कृष्ण भक्तीत चिंब झालेली कान्होची ही भक्तिगीतं आपल्या धंद्याला योग्य नाहीत. मुरारीला श्यामाने धंद्याला योग्य असणारी गाणी शिकवायला सांगितली. अशी गाणी शिकवणं मुरारीला शक्य नव्हतं. ते त्याच्या तत्त्वाच्या विरुद्ध होतं. त्यामुळे मुरारी तिथून निघून गेला. कान्होपात्रेला स्वतःच्या बाह्य सौंदर्याचं फारसं कधीच कौतुक वाटलं नाही. तिचं आंतरिक सौंदर्य म्हणजे तिच्या अंतरंगीचा भक्तिभाव तिला अतिप्रिय होता. भक्तीच्या वाटेने जाण्याचा तिचा निश्चय पक्का होता. त्याच्या आड कुणीही येऊ शकणार नाही ही तिची दृढ श्रद्धा होती. कान्होपात्रा तारुण्यात आल्यावर तिच्या रूपसौंदर्याकडे असंख्यांचं लक्ष लागलं. तिच्या या रूपसौंदर्याची कीर्ती दशदिशांना पसरली. श्यामाकडे धनिक लोकांचं, आमिर उमरावांचं जाणं येणं होतंच. त्यांच्या दृष्टीला कान्होपात्रा पडायची. कान्होपात्रेच्या जन्माबद्दल नक्की खात्रीशीर माहिती फारशी मिळत नाही. पण 15व्या शतकातला तिचा जन्म असावा. तो काळ होता बहामती राजवटीचा. श्यामाला आपल्या लेकीबद्दल अजूनही आशा होती की आपल्या लेकीत परिवर्तन होईल आणि ती आपल्याच मार्गावर येईल, अगदी आपल्या मनासारखी. पण कान्होपात्रा आपल्या अंतरंगीचा भक्तीचा दीप विझू देत नव्हती.
तो दीप दिवसेंदिवस जास्त प्रकाशमान होत होता. त्या प्रकाशाचीच कान्होपात्रेला सोबत होती. आईचा कडाडून विरोध होता. समाजाचा तो विरोध होताच होता. पण विरोधाला तोंड देण्याचं, विरोधावर मात करण्याची शक्ती तिला तिच्या भगवंताकडनं मिळत होती. ती आपल्या जन्मदात्रीला बोलून विरोध करत नव्हती. भक्ती मूक असते. त्या भक्तीला बोलण्यापेक्षा मौनात राहून कृतीच्या वाटेने जायला आवडतं. लहान वयात घरच्या विरोधाला तोंड देणं कान्होपात्रेला खूप अवघड गेलं असेल. मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, वेणाबाई या सगळ्या संत स्त्रियांचा जीवन प्रवास नक्की खडतर आहे. पण कान्होपात्रेची खडतरता जास्त तीव्र वाटते. मुक्ताबाईंना निवृत्ती, ज्ञानासोपाना या प्रेमळ आध्यात्मिक अधिकार मोठा असलेल्या भावंडांची स्निग्ध प्रेमाची सोबत होती. जणी पोरकी असली ना तरी तिला भक्तराज नामदेवांसारखा भक्तिमार्गी गुरु लाभला आणि विठू तिचा झाला. बहिणाबाईंना जगद्गुरू तुकाराम महाराजांसारख्या गुरुची सोबत मिळाली. वेणा स्वामी तर समर्थ स्वामींच्या संस्कारात वाढल्या. त्यामुळे गुरुच्या सावलीत या सगळ्या संत स्त्रिया काही प्रमाणात तरी सुरक्षित होत्या आणि त्यामुळे संघर्षाला तोंड द्यायला त्यांना सोबत मिळाली. त्यांच्या जीवनातही संघर्ष होता. पण कान्होपात्रेचा संघर्ष एकाकी होता. आध्यात्मिक प्रवासात गुरुची नितांत आवश्यकता असते. पण कान्होपात्रेला कुणीही गुरु नव्हता, ती कुणाचीही शिष्या नव्हती, अशा प्रकारचे उल्लेख तिच्या अभंगात कुठेही मिळत नाहीत. तिला कुठलीही आध्यात्मिक पार्श्वभूमी नव्हती. तिच्या अभंगात गुरुचा कुठेही उल्लेख सापडत नाही. कान्होपात्रेचा संघर्ष 4 पातळ्यांवर होता. सुरुवातीला तिचा लढा तिच्या स्वतःशीच होता. या लढ्यात ती नक्की जिंकली. तिच्या बाह्य सौंदर्याने माघार घेतली. आंतरीचं सौंदर्य श्रेष्ठ ठरलं. तिचा दुसरा संघर्ष जन्मदात्या आईशी होता. त्यावरही तिने मात केली. तिसरा संघर्ष होता समाज मनाशी. समाजातील काही श्रेष्ठींचा तिच्या भक्ती मार्गाने जाण्यासाठी टोकाचा विरोध होता. समाज मनाला तोंड देणं अवघड होतं. पण त्या विरोधावर मात करण्याची ताकद तिला नक्की मिळाली. 4थ्या पातळीवरचा विरोध संपवताना संत कान्होपात्रा विठ्ठलरूप होऊन गेली. विठूचरणी कायमची शांत होऊन गेली. कारण बहामनी राजवटीची शक्ती फार मोठी होती. त्या शक्तीपुढे वाकण्यापेक्षा, त्या वाईट शक्तीला शरण जाण्यापेक्षा विठुरायाशी एकरूप होण्याचा सन्मार्ग तिने पत्करला. तिचा भाव, तिची भक्ती प्रामाणिक असल्यामुळे तिच्या विठुरायानेही तिला आपल्यात सामावून घेतलं. गावदासी होण्यापेक्षा विठूची दासी होण्याचं भाग्य तिला मिळालं. क्षणिक सुखापेक्षा शाश्वत सुखाकडे नेणारी अध्यात्माची वाट कान्होपात्राला खुणावत होती. या वाटेवर तिला स्वतःची ओळख झाली. काय करायचं आणि काय करायचं नाही हे तिला समजलं. त्यामुळे प्रेयसापेक्षा श्रेयसाकडे जाण्याचा तिचा निर्णय पक्का झाला. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासोनी जाते, याची प्रचिती तिला यायला लागली. एक दिवस कान्होच्या घराजवळून वारकऱ्यांची एक दिंडी नामाचा गजर करत नाचत पंढरपूरला विठुरायाच्या भेटीला निघाली होती. देहभान हरपून पंढरीला निघालेले चोख्या मेळ्याच्या दिंडीतले हे वारकरी जणू काही आपल्याला खुणावत आहेत असं कान्होपात्रेला वाटलं. तिच्यात मनात आलं की हे वारकरी किती भाग्यवान आहेत. त्यांना त्यांचा विठुराया भेटणार आहे. हरिभजनात धुंद झालेल्या वारकऱ्यांमध्ये आपण मिसळावं का?
आपणही त्यांच्याबरोबर नाचत गात पंढरपूरला जावं का? नाहीतरी आपलं मन ओळखून घेणारं या घरात कोणी नाही आहे. ती गाणं गुणगुणत घरातून बाहेर पडली आणि हात जोडून दिंडीतल्या वारकऱ्यांसमोर जाऊन उभी राहिली. वारकरी थांबले. त्यांच्यात संवाद झाला. तिने विचारलं, तुम्ही कुठे निघालाय? वारकरी म्हणाले, आमच्या पांडुरंगाला भेटायला निघालोय. आम्ही पंढरपूरला जाणार, त्याला भेटणार. त्याच्या दर्शनाने आमच्यातलं चैतन्य जागं होतं. वर्षभर कष्टाची कामं करायला त्याच्याकडून आम्हाला प्रचंड ऊर्जा मिळते. तो दरवर्षी आम्हाला लढिवाळपणे सांगतो, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. आम्हाला त्याच्या दर्शनाची जशी ओढ असते ना, तशी त्यालाही आमच्या भेटीची असोशी असते. पांडुरंगाच्या भेटीमुळे आमचे सगळे व्याप ताप निघून जातात. हा आमचा वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. कान्होपात्रेच्या मनात आलं, आपण जाऊयात का यांच्याबरोबर पंढरपूरला? तिथे जाऊन विठुरायाला आपले प्रश्न सांगूयात, त्याच्याशी संवाद साधूयात, त्याची भक्ती मनोभावे करूयात. तो आपल्याला आपली मानेल का? तो आपला स्वीकार करेल का? आपली चलबिचल त्याला समजेल का? आता कायमचं त्याच्याजवळ राहून आपलं आयुष्य सत्कारणी लावायचा विचार तिच्या मनात डोकावला. एक वृद्ध अनुभवी म्हातारा कान्होपात्रेजवळ आला. अति प्रेमाने त्याने तिची विचारपूस केली. कान्होपात्रेला तो कुणीतरी आपला जवळचा वाटला. मनाला खूप आधार वाटला. वडीलधारं भेटल्याचं समाधान झालं. ती त्यांना म्हणाली, मी येऊ का तुमच्याबरोबर पंढरपूरला? पंढरीनाथ माझा भक्त म्हणून स्वीकार करेल का? वृद्ध म्हणाला, का नाही करणार? चल, तुझी काळजी घ्यायला आम्ही सगळे आहोत. अगं मुली, वारी म्हणजे प्रेमाचं विस्तारित कुटुंब. हे कुटुंब विठुरायाचं आहे. तोच आपली काळजी करतो, कारण आपण त्याची लेकरं आहोत. कान्होपात्रेला खूप दिलासा मिळाला आणि ती विस्तारित कुटुंबातली एक होऊन गेली. त्यांच्यात मिसळली, त्यांच्याबरोबर गाऊ लागली, नाचू लागली. स्वतःच्या संघर्षाचा तिला विसर पडला. ती मोकळी झाली. तिला खूप हलकं वाटलं. दिंडीतल्या सगळ्यांनाही ती त्यांची जवळची कुणीतरी वाटली. तिच्या गोड गळ्याचं आणि तिच्या रूपाचं त्यांना खूप कौतुक वाटलं. सगळ्यांबरोबर ती पंढरपूरला जाऊन पोचली. पहिल्या भेटीतच तिला पंढरपूर आपलं वाटलं. पंढरीचा पांडुरंग तर तिला तिचा सखा वाटला. आपल्याला मायेचं वात्सल्याचं घर मिळाल्याचा आनंद आणि समाधान तिला झालं आणि ती पंढरपुरी विरघळली. पंढरपुरात तिला सुरुवातीच्या काळात खूप त्रास झाला, खूप विरोधही झाला. पंढरपूरच्या राऊळाच्या ओसरीवर कित्येक दिवस ती राहिली असा उल्लेख सापडतो. मनात येतं, तिचं सौंदर्य हाच तिचा शत्रू तर ठरला नसेल ना? किती विविध प्रकारचा त्रास तिला सहन करावा लागला असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. असं वाटतं, ती आगीतून बाहेर पडून फुफाट्यात तर जाऊन पडली नाही ना? तिला इथल्या त्रासामुळे माहेरची, तिच्या आईची, तिथल्या वैभवाची आठवण तर आली नसेल ना? यातून तिने कसा मार्ग काढला असेल? श्यामा नायकिणीला आपली लाडकी लेक पंढरपूरला गेल्याचं समजलं. श्यामाला वाटलं, किती दिवस तिथे राहील? इथल्या सुखासीनतेची सवय झाली आहे. थोडे दिवस राहील आणि परत येईल. ती लेकीची वाट बघत बसली, पण लेक काही परत आली नाही. म्हणून ती एक दिवस आपल्या लेकीला आणायला पंढरपूरला गेली. पण कान्होपात्रा तिच्याबरोबर आली नाही. आईने खूप समजूत घातली, पण कान्होपात्राने आपला विचार बदलला नाही. श्यामा मनाशी काहीतरी निश्चय करून परत मंगळवेढ्याला आली.
कान्होपात्रेची भक्ती प्रामाणिक असल्यामुळे ती विठुरायाला आपली कहाणी सांगून स्वतःचा स्वीकार करायची विनवणी करते. कान्होपात्रेचे अभंग म्हणजेच तिची चरित्र कहाणी आहे. आपल्या व्यवसायातून तिच्या वाट्याला आलेल्या भोग मार्गाची ती विठुरायाला कहाणी सांगते. पण मी त्या मार्गाने न जाता तुझ्या पायाशी आली आहे. याती नाही शुद्ध भाव, असं ती परत परत तिच्या पांडुरंगाला सांगते. दीन पतित अन्यायी शरण आले विठाबाई. मी तो यातीहीन न कळे काही आचरण. माझा अधिकार नाही भेटी देई विठाबाई. ठाव देई चरणापाशी तुझी कान्होपात्रा दासी. अरे विठुराया, मी तुझी आहे. भगवंता, तू मला जे लावण्य दिलंस ते मी सगळं माझं लावण्य तुझ्या पायी अर्पण करते. तिच्या रूपाची मोहिनी असंख्यांना पडली असली तरी कान्होपात्राला मात्र तिच्या विठुरायाच्या सौंदर्याची मोहिनी पडली आणि तिचं अंतर्मन त्याच्याकडे धाव घ्यायला लागलं. कान्होपात्रा पंढरपूरला पंढरीनाथाच्या दर्शनाला गेली. असं म्हणतात की तिने पांडुरंगाच्या चरणाला हात लावला आणि विठू माऊलीच्या चरणांना खळी पडली. ती अजूनही तशीच आहेत. तिची हळुवार बोटं विठू चरणात रुतली. कान्होपात्रा विठू दर्शनाने आनंदली, कृतकृत्य झाली, शांत झाली. ती आपल्या अभंगात असं म्हणते, जन्मांतरीचे सुकृत आजी फळासी आले, म्हणून देखिले विठ्ठल चरण. सकळ सुरवर येथेची लाधले, देवाचे देखिले चरणांबुज. हरली ती भूक तहान निमाली, संतांची देखिली चरणांबुज. कीर्तनाचे रंगी आनंदे नाचता, कान्होपात्रा चित्ता समाधान. नायकिणीच्या पोटी जन्म घेऊनही विठुरायाच्या भेटीमुळे ती तृप्त झाली. आयुष्य सत्कारणी लागलं अशी भावना कान्होपात्रेच्या मनी होती. ती असं म्हणते, जन्मजन्मांतरीचे सुकृत आजी फळासी आले, म्हणून देखिले विठ्ठल चरण. धन्य चरण माझे या पंथी चालिले, म्हणून देखिले विठ्ठल चरण. संत कान्होपात्रेच्या एका अभंगात भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणून या असा उल्लेख आहे. त्यामुळे काही तिच्या चरित्रकारांनी कान्होपात्रा ज्ञानदेव नामदेवांना समकालीन होती असं म्हटलं आहे. पण तसं नसावं. ती 15व्या शतकातलीच असावी असं वाटतं. ज्ञानदेवांच्या समाधीच्या दर्शनानंतर त्यांची भेट झाली असं कितीतरी संतांनी म्हटलं आहे. म्हणजे ज्ञानदेवांच्या समाधीच्या दर्शनाने त्यांना प्रचंड ऊर्जा मिळाली. त्यांची प्रतिभा जागी झाली. त्यांना जगण्याचा सूर सापडला असं कान्होपात्रा म्हणते. संतांच्या जन्म मृत्यूविषयाच्या हमखास नोंदी बरेचदा मिळतच नाहीत. कान्होपात्रा एकदा आळंदीला माऊलींच्या समाधी दर्शनाला गेली. माऊलींच्या दर्शनाने ती अधिकच तृप्त झाली. तिचं आनंदी तृप्त मन उत्स्फूर्तपणे गायला लागलं. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही. सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताबाई. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य ज्ञानदेव धन्य सोपान सखया. प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रचिती. रेडियाचे मुखे वदविली वेदश्रुती. धन्य कान्होपात्रा आजी झाली भाग्याची. भेटी झाली ज्ञानदेवांची म्हणून या. कान्होपात्रेला मनासारखं माऊलींचं दर्शन झालं. तिने अंतरंगी माऊलींची शांती, प्रेम, कोवळीक साठवून ठेवली. मन खूप प्रसन्न झालं.
जीवनात सगळं काही मिळाल्याचं समाधान तिला पावलं. समाधानी मन भावावस्थेत गेलं आणि ती नाचू लागली, गाऊ लागली. अलंकापुरी पुण्य भाव, तेथे समाधी ज्ञानदेव. पांडुरंगे दिधला वर, भेटी झाली कृष्ण पक्षी. नित्य स्नाना लागी जाणा, भागीरथी दिधली ज्ञाना. सरस्वती मन कर्णिका, वास वैकुंठी तत्वता. ऐसे देव सांगत, कान्होपात्रा आनंदत. माऊलींच्या समाधीच्या दर्शनाने कान्होपात्रेला सुख आलं माझ्या दारी, हा अनुभव आला. या आनंदात ती परत पंढरपुरी आली. पंढरपूर हे तर तिचं माहेर, तिचं सर्वस्व, तिचा प्राणसाखा पंढरीत तिची वाट बघत होता. पंढरी रायाचे पायी सर्व सुख आहे, ही तिची दृढ श्रद्धा आणि तिचा अनुभव. सर्व सुखाचे जे निज सुखाचे सार गे माय, तो हा पंढरी राय विटेवरी. सकळ साराचे सार गे माय, तो हा पंढरीनाथ विटेवरी. सर्व साधनांचे जे का निज साधन गे माय, तो हा पंढरीनाथ विटेवरी. जे का जीवाचे जीवन, कान्होपात्रेचे निज धन गे माय, तो हा पंढरीनाथ विटेवरी. नामस्मरणाचे गोडवे सगळ्या संतांनी मुक्त कंठाने गायलेत. संत कान्होपात्राला अखंड नामाचा छंद जाडला. नामे दोष जळती, नामे पापी उद्धरती, हा तिचा स्वतःचा अनुभव होता. ती असं म्हणते, ज्याचे नाम घेता मुखी, धाकी पडे काळ यम. ऐसी नामाची थोरी, उद्धरिले दुराचरी. नष्ट गणिका अजामेळ, वाल्मिकी झाला तो सोज्वळ. ऐशी नामी माळा, कान्होपात्रा ल्याली गळा. घ्यारे घ्यारे मुखी नाम, अंतरी धरोन या प्रेम. माझा आहे भोळा बाप, घेतो ताप हरोनी. आपुली या नामासाठी, धावे संकटी लवल आहे. नामे अपार तारिले, नामे जीवनमुक्त केले. कान्होपात्रा नाम घेता, पायी जडली तत्वता. अखंड नामस्मरणामुळे कान्होपात्रा स्थिर झाली. अहोरात्र ती विठुस्मरणात आणि विठुनामात स्वतःला विसरायची. पण कधीतरी तिच्या मनात असं यायचं की आपण विठुरायाला आपला मानतो, त्याची मनोभावे भक्ती करतो, आपली सगळी नाती आपण त्याच्याशी जोडली आहेत. पण त्यांनी आपल्याला आपलं मानलं आहे का? त्यांनी आपला स्वीकार केला आहे का? या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? उत्तरं न मिळाल्यामुळे तिचं मन कधीकधी अस्थिर व्हायचं. आपलं काही चुकतं आहे का? आपली भक्ती कमी पडते आहे का? असं का होतं आहे? आपण हीन जातीत जन्माला आलो, तेही एका गणिकेच्या पोटी, ही आपली चूक आहे का? मग विठुराया आपला उद्धार का करत नाही? कान्होपात्रेला मनोमन खात्री होती. तिची अपार श्रद्धा होती. श्रद्धा तिच्या विठुमाऊलीवर होती. त्यामुळे एक ना एक दिवस विठुराया आपला उद्धार करणार, हा विश्वास तिला होता. पण कधी? किती वाट बघायची? विरह आता सहन होत नाही, लवकर भेट. या गोंधळलेल्या मनस्थितीत ती अतिप्रेमामुळे, अपार भक्तिभावामुळे विठुमाऊलीला कोसायची. माऊली, तू इतरांच्या मदतीला धावतेस, मग मी तुला दिसत नाही का? माझा उद्धार तू का करत नाहीस? ती असं म्हणते, अंब ऋषींसाठी जन्म घेतसे जगजेठी. वागवी भक्तांचा आभार, ऋणी झाला निरंतर. अर्जुनाचे रथी बैसे, त्याचे घोडे धुतसे. लाज सांडी ऋषिकेशी, कान्होपात्रा तुझी दासी.
दासी या शब्दाचा अर्थ मोलकरीण, हलकी कामं करणारी असा जरी असला तरी संत जनाबाई, संत कान्होपात्रा यांच्या तोंडी जेव्हा दासी हा शब्द येतो तेव्हा भगवंताशी असलेली दास्य भक्ती या अर्थी तो येतो. श्रेष्ठ दास्य भाव ही अध्यात्मातली उत्कट भावावस्था आहे. त्यांच्या प्रामाणिक भक्तीमुळे, साधनेमुळे, समर्पण भावामुळे त्यांना ती अवस्था प्राप्त झाली. उत्कट भावावस्थेमुळे, अनन्य भक्तीतील प्रेमाच्या हक्कामुळे ती विठुरायाला विचारते, पतित पावन म्हणविसी आधी, तरी का उपाधी भक्ता मागे. तुझे म्हणविता दुजे अंग संग, उणेपणा सांग कोणाकडे. सिंहाचे भातुके जंबुकापै नेता, थोराचिया माथा लाज वाटे. म्हणे कान्होपात्रा देह समर्पणे, करावा जतन ब्रीदासाठी. कान्होपात्रेचा भक्तिभाव इतका प्रामाणिक आहे आणि श्रेष्ठ आहे की ती भगवंताशी अंतरंगीचा भाव अत्यंत मोकळेपणाने व्यक्त करते. प्रसंगी तिच्या विठुरायाला बोल लावते. विठुरायाला त्याच्या ब्रीद वाक्याची आठवण करून देते. तिच्या मनातली आर्तता, कारुण्य अत्यंत बोलकं आहे. विठुरायाच्या अंतरंगाला स्पर्श करण्याची ताकद तिच्या शब्दात, तिच्या भावनेत आहे. ती विठुरायाला बजावून सांगते, पतित तू पावना म्हणविसी नारायणा, तरी संभाळी वचन ब्रीद वागविसी जाण. कान्होपात्रेचं हे सहज सुंदर साधे सोपे अभंग ऐकताना मनात असं येतं की कुठलेही वाङ्मयीन संस्कार मनावर नसताना इतकी दर्जेदार भाषा ती कशी काय वापरू शकली. दर्जेदार भाषा इतकाच आपल्या मनावर प्रभाव पडतो त्या अभंगांच्या अर्थाचा. या अभंगातील भावनांच्या उत्कटतेमुळे तिचे हे अभंग आपल्या कानामनात रुंजी घालतात. तिची गायकी आणि संगीताचं ज्ञान तिच्या अभंगात सहजपणे प्रतिबिंबित झालंय. या अभंगातील सहज सुंदर भावना आणि सोपेपणामुळे ती रचना आपल्याला भावगीतासारखी वाटते. तिच्या अभंगातला प्रेमभाव, कारुण्य, आर्तता, व्याकुळता या गुणांमुळे त्यांचं वाङ्मयीन मूल्य कितीतरी वाढलंय. कान्हा म्हणजे अर्थातच कृष्ण, पात्रा म्हणजे गणिका. कृष्णाची कृपा लाभलेली ती कान्होपात्रा. अशी कान्होपात्रा अभंगातून तिच्या प्रिय कृष्णाला आळवते. जीवाचे जीव लगे माझे कृष्णाई कान्हाई, सावळे डोळसे करुणा येऊ दे काही. आला अपवाद ज्ञातीसंबंध लौकिक पाही, सावळे डोळेसे करुणा येऊ दे काही. दीनोद्धार ऐसे वेदशास्त्रे गर्जती पाही, सावळे डोळेसे करुणा येऊ दे काही. शरण कान्होपात्रा तुझला वेळोवेळा पाही, सावळे डोळेसे करुणा येऊ दे काही. कान्होपात्रेच्या अभंगांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे विठूचरणाचा लाभ आपल्याला जन्मोजन्मी मिळावा ही तिची इच्छा. म्हणून ती पुनर्जन्माची मागणी करते. गर्भवास परत घडावा अशी तिची मनोमन इच्छा आहे. एका अभंगात ती असं म्हणते, घाली गर्भवासा कान्होपात्रा म्हणे, जन्मोजन्मी देखेन विठ्ठल चरण. कान्होपात्रा आपल्याला अपेक्षित असलेल्या भक्ती मार्गावरून जात होती. या मार्गावर तिला अडचणी नव्हत्या असं नाही आहे, पण पांडुरंग आपला विठुराया आपलं रक्षण करायला समर्थ आहे ही तिची श्रद्धा होती. पंढरपूरच्या मंदिराच्या ओसरीवर राहणारी ही रूपवान कान्होपात्रा असंख्य लोकांना गूढ वाटत होती. तिला खूप त्रास झाला असणारच. लोकांच्या टीकेला, वाईट नजरांना सामोरं जावं लागलं असणार. या त्रासाच्या
अपमानाच्या काही खुणा तिच्या अभंगात उमटल्या आहेत. देहाची ये आशा विठ्ठलाचा पाय, आणिक न गमे माय दुजा हेत. येई व विठ्ठले, येई व विठ्ठले, कृपेने वाहिले आलिंगावे. निर्दय पामर बोलता ती फार, न कळे विचार तुझा देवा. म्हणे कान्होपात्रा पंढरीच्या राया, धावण्या सखया धाव वेगी आता. भक्ती मार्गाने जाणाऱ्या सोज्वळ मनाच्या कान्होपात्रेचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला आणि आता तिला बहामनी राज्यसत्तेच्या विरोधात लढावं लागणार याची तिला कल्पना आली. कान्होपात्रेचा काल होता बहामनी सत्तेचा. या सत्तेचं केंद्र होतं विजापूर. पंढरपूर आणि विजापूर यात फारसं अंतर नव्हतं, त्यामुळे सरदारांची तिथे ये जा होती. त्यांच्या कानावर रूपवान कान्होपात्रा पंढरपुरी विठ्ठल भक्त म्हणून राहतीये ही गोष्ट गेली. बेदरच्या बादशहाला तो रंगेल असल्यामुळे कान्होपात्रेच्या सौंदर्याचा मोह झाला. त्यांनी कान्होपात्राला पकडून आणण्यासाठी त्याची माणसं पाठवली आणि राजाचे सैनिक पंढरपुरी मंदिराजवळ आले. तिच्यासाठी बादशहाने मानाची पालखी पाठवली होती. मंदिराजवळ खूप गर्दी लोटली. कान्होपात्रेला विरोध करणारे, तिच्याबद्दल काही बाही बोलणारे लोक पंढरपुरी होतेच. त्यांच्यात बोलणं सुरू झालं, या नायकिणीला मंदिराबाहेर काढा. तिने आपला विठ्ठल बाटवलाय, ती पापिणी आहे. अशी पापिणी आपल्या तीर्थक्षेत्री नको. पण काहींना असं वाटलं की ही कान्होपात्रा विठ्ठल भक्तीने आता पवित्र झाली आहे. उलटसुलट चर्चांना ऊत यायला लागला. ही चर्चा मंदिराच्या महाद्वारी उभी असलेल्या कान्होपात्रेच्या कानी पडली. क्षणभर तिला काय चाललंय ते समजलं नाही, पण लगेचच आपल्यावरच्या संकटाची तिला कल्पना आली. बेदरच्या बादशहाशी म्हणजे प्रत्यक्ष राजसत्तेशी आपल्याला लढा द्यायला लागणार आहे. या मोठ्या संघर्षात आपल्याबरोबर कुणीही नाही आहे. समाज मजा बघायला तयारच आहे, पण अशा वेळेला माझ्या मदतीला कुणीही धावून येणार नाही. माझा लढा एकाकी आहे, पण माझा विठू माझ्याबरोबर आहे. तो विठुराया सर्व काही जाणून आहे. मी त्याची भक्त आहे, मी दासी आहे. माझी भक्ती, माझ्या मनातला भाव त्याला माहिती आहे. तो या मोठ्या संघर्षातून माझी नक्की सुटका करणार. विठुरायाच्या भक्तीमुळे, सततच्या नामस्मरणामुळे तिचं मन निर्मळ झालं होतं. सततच्या संकटांमुळे ती आता सावध झाली होती. तिचा विचार, विवेक, वैराग्य तिला योग्य मार्ग दाखवणार होता. त्या मार्गावर आपला पांडुरंग आपल्याबरोबर आहे ही तिची दृढ श्रद्धा होती. या श्रद्धेमुळे तिचा आत्मविश्वास, तिची ताकद खूप वाढली होती. कोणताही कठीण प्रसंग आला तरी लढण्याचं आंतरिक सामर्थ्य आपल्याला आपल्या विठुरायांनी दिलं आहे हे ती मनोमन जाणून होती. याला म्हणायचं तिची तितिक्षा वृत्ती जागी होती. प्रामाणिक भक्तीमुळे, नामस्मरणामुळे भीत नाही मी कुणा असं अभय हे मूल्य तिच्या सोबतीला होतं. सत्याचा विजय होणार ही तिची खात्री होती. जन्मदात्री आई सोबतीला नसली तरी माझी विठाई माऊली माझं संरक्षण करणार हा विश्वास तिचं सामर्थ्य वाढवत होता. आपल्या रक्षणासाठी विठू माऊलीला गळ घालायला पाहिजे. भक्ती मार्गाने जाणाऱ्या माझ्यासारख्या तिच्या लेकरांवर अत्याचार म्हणजे पर्यायाने तिच्यावरच अत्याचार आहे. हा अपमान ती कसा सहन करेल?
ज्याला कुणीही नाही त्याला नित्य देव असतो हे तिला माहिती होतं. तिच्या विठुरायावर तिची दृढ श्रद्धा होती. तिचं आर्जव करायला हवं. तिला गळ घालायला पाहिजे. विनवणी करायला हवी. आर्त मनाने हाका मारायला हव्यात. असा मनोमन ती निश्चय करते आणि आर्तपणे गाऊ लागते. उदारा पांडुरंगा धावे लवकरी, बुडते दुराचारी डोहामध्ये. माझी लाज राखा येऊनी अनंता, निरवी चरण आता मन माझे. नको या उपाधी तोडा कृपानिधी, येऊनी या छेदी कामक्रोधे. कान्होपात्रा म्हणे विठोबा जीवलगा, आलिंगन देगा सुख माते. तिच्या विठू माऊलीशी तिचा संवाद सुरू झाला आणि आपल्याला कोणीतरी आहे असा तिला आधार वाटला. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा नाद तिच्या कानी पडला. एव्हानी मंदिराबाहेरचा गोंधळ वाढला होता. तिला बाहेर खेचा आणि न्या पकडून भक्तीचं कितीही नाटक केलं तरी ती अखेरीस वेश्या ती वेश्याच. बाहेर प्रक्षोभक वातावरण वाढत होतं. आता कान्होपात्रा मंदिरात शिरली. विठ्ठलाच्या गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी ती राऊळाच्या सोळखांबी मंडपात शिरली. गरुड खांबाजवळ जरा थांबली. गरुड खांबाला मिठी घातली आणि तिचं चैतन्य जागं झालं. गरुड खांबाचं वैशिष्ट्य असं आहे की भाविकांच्या दृष्टीला या खांबाचे 3 भाग दिसतात. त्याच्या तळाचा जो भाग आहे तो पितळ्याचा आहे. पितळ हे प्रतीक आहे ऐहिक जीवनाचं. ज्या ऐहिक जीवनाचा मोह कान्होपात्रेला कधीच नव्हता. तिने त्या मार्गाचा केव्हाच त्याग केला होता. ती वाट तिने बंदच करून टाकली होती. गरुड खांबाचा मधला भाग आहे चांदीचा. चांदी म्हणजे ऐहिकाचा त्याग आणि नित्य भगवंताचं स्मरण. या स्मरणात आहे मनाची स्थिरता, शांती, सोज्वळता. प्रेयसाकडे पाठ फिरवून शाश्वत आनंदाचा म्हणजे श्रेयसाचा मार्ग नक्की झाला आहे. यासाठी अनेक गोष्टींचा तिने त्याग केला. गरुड खांबाचा वरचा भाग आहे सोन्याचा. सोन्याचा भाग म्हणजे परमार्थाची आवड. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ही अनुभूती. भगवंत हा प्राणसखा, त्याच्यासाठी आपलं जीवन आहे. भगवंत हेच आपलं विश्व आहे. त्याच्यात विरघळलं पाहिजे. जीवाशिवाचं मिलन व्हायला हवं. त्याच्या विना सारं व्यर्थ आहे. हा अंतरीचा भाव, देहभाव कधीच संपून गेला. अद्वैताची स्थापना झाली आहे. कान्होपात्रांनी गरुड खांबाला मिठी घातली. तो भाग होता सुवर्णाचा. सुवर्णाच्या स्पर्शाने ती स्थिर झाली. त्याने तिला आशीर्वाद दिला. तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. मी तुझा पाठीराखा आहे. तुझ्या या पवित्र देहाला, तुझ्या सोज्वळ मनाला स्पर्श करण्याचं सामर्थ्य कुणातही नाही. तुझ्या या देहाला पापाचा स्पर्शसुद्धा होणार नाही. पापाची सावलीही तुझ्यावर पडणार नाही. घाबरू नको बाळा, निर्धास्त राहा, मी आहे. या आश्वासक शब्दांनी ती जास्त मोकळी झाली. अगदी एखाद्या मोरपिसासारखी हलकी झाली. कान्होपात्रा अत्यंत वेगाने गर्भागाराच्या दरवाजापाशी पोचली. दरवाजा बंद होता. बंद कवाडाशी तिचा संवाद सुरू झाला. कान्होपात्रेचा हा संवाद म्हणजे भगवंताच्या नामाचा आर्तपणे केलेला गजर.
ती विठुरायाला आर्तपणे व्याकुळ मनाने हाका मारतीये. या हाका म्हणजे तिची आध्यात्मिक किंकाळी आहे. तिने फोडलेला टाहो आहे, जो विठू आणि ती यांच्यातलाच संवाद आहे. तो संवाद इतरांच्या कानी पडणं शक्य नाही आहे. ती अभंग गाऊ लागली. आगा वैकुंठीच्या राया, आगा विठ्ठल सखया, आगा नारायणा, आगा वासुदेव नंदना, आगा पुंडलिक वरदा, आगा विष्णू तू गोविंदा, आगा रखुमाईच्या कांता, कान्होपात्रा राखी आता. तिच्या विठुरायाला उद्देशून वापरलेली ही अनेक संबोधनं म्हणजे विठुरायाच्या मनाच्या कवाडावर मारलेली ती थाप आहे. ती ऐकून ताटीच्या अभंगाची आणि समर्थांच्या करुणाष्टकाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. भाविकांचं हृदय विदीर्ण करणारा हा अभंग विठुरायाच्या मनाची ताटी उघडली. गर्भागाराचं कवाड उघडलं गेलं. कान्होपात्रा आत गेली. गाभाऱ्यातली विठ्ठल मूर्ती तिने बघितली, डोळ्यात साठवली. नुकतीच पूजा झाली होती. समयांमुळे गाभारा प्रकाशमान झाला होता. तुळस आणि विविध प्रकारच्या फुलांनी गाभारा गंधित झाला होता. तिने विठूचरणी माथा टेकला आणि गाभाऱ्याचं कवाड आपोआप बंद झालं. कान्होपात्रा मोकळ्या गळ्यांनी गाऊ लागली. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा फुटो पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझविण ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. मोकली न आस जाहले उदास, घेई कान्होपात्रेस हृदयात आता. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा फुटो पाहे. गाता गाता कान्होचं देहभान हरपलं. कान्होच्या बाह्य जगाची दारं बंद झाली. ती विठुमय होऊन गेली. द्वैत गळून पडलं. अद्वैताची प्रचिती आली. क्षणार्धात विठू माऊलीच्या कंठीची वैजयंतीमाला ओघळली आणि कान्होपात्रेच्या मस्तकी जाऊन पडली. या प्रसादाने ती मनोमन सुखावली. एकदा डोळे भरून आपल्या माऊलीकडे, आपल्या प्राणसखयाकडे तिने बघितलं. डोळ्यात प्राण गोळा झाले आणि तिची शुद्ध हरपली. काय होतंय तिला काही समजत नव्हतं. गाभाऱ्यातल्या तेजाने ती न्हाऊन निघाली. एक ज्योत तिच्या अंतरंगी विसावली. तिचा देह हलका झाला. या शरीरातून तेजाचा एक किरण बाहेर आला आणि तिच्या विठू माऊलीत सामावला. विठुरायाच्या पायी घातलेली मिठी हळूहळू सैल झाली. तिच्या मुखातून बाहेर येणारा ओंकाराचा नाद मंदावत गेला आणि कान्होपात्रा विठूचरणी शांत झाली, कायमची. विठू माऊलीने तिला आपल्यात सामावून घेतलं अत्यंत प्रेमाने आणि मायेने. गाभाऱ्याचा दरवाजा उघडून पुजारी आत आले. त्यांना कान्होपात्रेचं कलेवर दिसलं आणि तेही विठुरायाच्या चरणावर. पाठोपाठ बेदरच्या बादशहाचे पालखी घेऊन आलेले सैनिक दरवाजाजवळ आले. त्यांना समजेना कान्होपात्रा कुठे गेली. पुजाऱ्यांनी कान्होपात्रा विठूत सामावून गेली असं सांगितलं, पण त्यांना हे सगळंच नवीन होतं. त्यांना एवढंच कळलं की आपल्याला रिकामी पालखी घेऊन विजापूरला जायचं आहे. बादशहाची बोलणी खायची आहेत. तो नक्की शिक्षा करणार.
पण शिक्षेच्या चिंतेपेक्षा आणि विचारापेक्षा त्यांना कान्होपात्रा विठूशी एकरूप झाली याचा आनंद वाटला. सैनिक राऊळा बाहेर पडले आणि भक्त आत आले. वस्तुस्थिती समजल्यावर, कान्होपात्रेची पुण्याई ऐकल्यावर तिचे विरोधक खाली माना घालून पसार झाले. आत आलेल्या विठू भक्तांनी कान्होपात्रेचे कलेवर उचललं, कान्होचं क्रियाकर्म केलं. आजही आपण पंढरपूरला गेलो तर विठुरायाच्या दर्शनापूर्वी उत्तर दरवाजापाशी आपली पावलं आपोआप थांबतात. नामयाच्या पायरीवर माथा टेकला जातो. गरुड खांबाला मिठी घालून विठूचं दर्शन घेऊन शांत मनाने दक्षिण दरवाजातून बाहेर पडताना तिथे एक तरटीचा वृक्ष उभा असलेला आपल्याला दिसतो. कान्होपात्रा ज्या मातीत मिसळली तिथेच तरटीच्या वृक्षाच्या रूपाने आज ती उभी आहे, विठूच्या साक्षीने, विठुरायाच्या सहवासात. तृप्त मनाने ती आपल्याला दर्शन देते आणि असं सांगते की श्रद्धा हा जीवनाचा कणा आहे. श्रद्धेमुळे जिद्द, आत्मविश्वास, सहनशक्ती वाढते. आपलं आत्मबल वाढलं की जीवनातल्या विविध प्रकारच्या संघर्षांवर आपण प्रयत्नपूर्वक भक्तिभावाने मात करू शकतो. अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती आपल्याला मिळते ती भगवंताकडून. तरटीच्या वृक्षाला अत्यंत प्रेमाने, आदराने वंदन करून त्याला कान लावले तर पुरुषांच्या लंपट वृत्तीच्या विरोधात पुरुष जातीचा निषेध करणाऱ्या संत कान्होपात्रेचे एका क्रांतिकन्येचे सूर आपल्या कानी पडतात. पुरविली पाठ न सोडी खळ, अधम चांडाळ पापराशी. वरिता नायके दुष्ट दुराचार, काय करू विचार पांडुरंगे. तू माय माऊली जगाची जननी, म्हणवोनी मिठी घातिली चरणी. विनवी कान्होपात्रा जोडून या हात, आता देह अंत समय आला. विषयाचे संगती नाश पाविले निश्चिती, भरगे पडली इंद्राला भस्मासुर भस्म झाला. चंद्रा लागला कलंक, गुरुपत्नीस रतला देख. रावण मुकला प्राणासी, कान्होपात्रा म्हणे दासी. क्षणभंगूर अशा लौकिक सुखापेक्षा शाश्वत आनंदाच्या, भगवंताच्या भक्तीच्या वाटेने जाऊन भगवंतात विलीन होणारी अनंत लावण्याची शोभा असलेल्या संत कान्होपात्रेच्या पराक्रमाची ही कहाणी प्रत्येक आधुनिक स्त्रीने समजून घ्यायला पाहिजे, त्यातून बोध घ्यायला पाहिजे. परमार्थातल्या वारांगणाच्या पंक्तीत जाऊन बसलेली कान्होपात्रा खरंच क्रांतिकन्या आहे. तिचा श्रेष्ठ भक्तिभाव, परंपरेला विरोध करण्याची तिची वृत्ती, चिंतनशीलता, तिचा विवेक, आत्मोद्धाराचा मार्ग स्वीकारणारी कान्होपात्रा खरंच वंदनीय आहे. दुष्टांच्या वासनेला बळी पडण्यापेक्षा विठुरायाच्या चरणी मृत्यूला कवटाळणारी कान्होपात्रा क्रांतीची ज्योत आहे. तिची ही आत्महत्या नाही तर तिने केलेलं हे आत्मसमर्पण आहे. अशा या क्रांतिकन्येला त्रिवार वंदन. स्त्री शक्तीपुढे नम्रपणे नतमस्तक होऊन स्त्री शक्तीचा जय जयकार करते. स्वखुशीने भगवंताशी एकात्म पावलेली कान्हो स्त्री मुक्तीच्या वाटेने जाणाऱ्या मनामनांमध्ये नित्य दरवळत राहू दे, एवढीच विठू माऊलीजवळ प्रार्थना. जन्मानी गणिका गुणांनी संत, गाव मंगळ वेढे मांगल्याने वेढलेले. दामाजी धान्य लुटे
चोखा भक्ती लुटे. चोखा भक्तीचा सोयरा आस्थेतून विठ्ठल बोले. सौंदर्याची कान्ही पुतळी मंत्रमुग्ध झाली विठू माऊली. नजर धनिकांची पडली विठू पायी विसावली. नाम कीर्तनी रतली विठुरायांनी जवळ केली. कान्हीच्या अभंगातली आर्तता मनाची आचार शुचिता. विरक्ती समर्पणाची ज्योत कान्ही विठूच्या हृदयात. चुकवाया बादशहाची नजर खलत्वा पराभूत कर. श्रद्धा प्रेम भक्ती मांगल्याची मूर्ती नाम संकीर्तने विठूची जागविली कीर्ती. राऊळाच्या दक्षिणदारी तरटीचा वृक्ष उभा राही. धन्य धन्य ती स्त्री शक्ती विठूपायी तिला मिळाली मुक्ती. विठूपायी तिला मिळाली मुक्ती. अशा स्त्री शक्तीला त्रिवार वंदन.